महाबोधी महाविहार मुक्तीकरिता मुंबईमधून राणीबाग ते आझाद मैदान असा मोर्चा येणार आहे। त्या मोर्चाचं नेतृत्व नाना इंदुसे यांच्या खांद्यावरती आपण त्यांच्याशी संवाद साधतो। नाना, आतापर्यंत या 14 ऑक्टोबरला जो महामोर्चा महाबोधी विहाराचा मुक्तीसाठी निघणार आहे, या महाराष्ट्रातील सर्व पक्षीय बौद्ध धर्मीय नेत्यांची बैठक झालेली आहे। सर्व पक्षीय बौद्ध धर्मीय नेत्यांची बैठक झालेली आहे। ते आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांची बैठका झाल्या आहेत। त्यांनी पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि प्रात्यक्षिक तन मन धनाने ते सहकार्य करणार आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि त्याचप्रमाणे जे आंबेडकर कुटुंबीय आहेत सर्व नेते ते ह्या मोर्चात सहभागी होते। त्या प्रयत्न चालू आहे आणि ते विरोध नक्की नाही, समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे। मग आपल्या केंद्र राज्य सरकारला कालपासून गेलं पत्र, म्हणजे पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका यांना संबंधित आझाद मैदान या संदर्भात पत्र गेलेलं आहे कालच। मोर्चा करिता किती दिवसापासून तुमची तयारी सुरू आहे? 1 महिन्यापासून चालू आहे। या मोर्चेचं स्थळ काय असणार आणि मोर्चा साधारण जिजामाता उद्यान गायकळा किती वाजता? ते 12 वाजता तिथून इथं आझाद मैदानला येणार। येत्या 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता हा मोर्चा भायखळा येथील जिजामाता उद्यान इथून निघणार आहे आणि त्या मोर्चाची सांगता आझाद मैदान येथे होणार आहे। त्यानंतर त्या मोर्चेत सहभागी होणारे सगळे नेते, बौद्ध भिक्खू असतील, बनते असतील, राजकीय नेते असतील, आंबेडकर चळवळीतील नेते असतील, आमदार खासदार, हे सगळे आपलं जे मत आहे सरकारकडे मांडतील।